नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। अजित पवार यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा संताप, कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा गोंधळ। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत। त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात आंदोलन केलं आहे। अजित पवार भाषण करत असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि बच्चू कडू यांच्या उपोषणाबाबत जोरदार मागण्या मांडल्या आहेत। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा, पुणे। अरे बोलू दे ना, काल त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी तुम्ही आता माझा ऐका, तुम्ही माझा ऐका, एक मिनिट तुम्ही माझा आता ऐका, एक मिनिट। त्यामध्ये काल तुम्ही थांबा, काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं। त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली। त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला। दोघांची चर्चा झाली। बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू। त्या समितीत तुम्हालाही घेतो, म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार। त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल। अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे। चला आता त्याच्याबद्दल मीटिंग झाली। त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते, त्याबद्दल कमिटी केलेली आहे। कमिटी करून ती निर्णय त्याच्या बाजूला घेऊन जाता, मी सांगितलं समजून। पोलीस आता त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना घेऊन जावं बाजूला। तुम्ही आता मी व्यवस्थित मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे, हे बरोबर नाही तुमचं। चर्चा करायला तयार आहे, स्वतः पालकमंत्री गेलेत, असं कसं तुम्ही म्हणताय? अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।